पायपुसणी तयार करण्यासाठी आपण आता एक डिश घेतलेली आहे, त्याचा व्यास 5.5 इंच आहे आणि जुने पॅन्ट अशा प्रकारे ठेवून आपण यातून राऊंड कट करून घेऊया। 2 प्रकारच्या पॅन्टचा आपण वापर केलेला आहे। अशा प्रकारे एक आकाशी आणि एक ब्ल्यू कलरच्या पॅन्टमधून आपण 12 आकाशी आणि 12 निळे राऊंड कट करून घेतलेले आहेत। आता एक एक राऊंड घेऊन आपण याला मध्यावरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे। आता फोल्ड करून घेतल्यानंतर आपण आता बरोबर मध्यावरती हे राऊंड कट करून घ्यायचे आहेत। आता कट घेतल्यानंतर आपण आता याला मांडणी करून घेऊ। आधी आकाशी मांडला, त्यानंतर ब्ल्यू, त्यावर पुन्हा आकाशी आणि पुन्हा त्यावर आता अशा प्रकारे ब्ल्यू कलर ठेवून घ्यायचा आहे आणि आकाशीचा पीस आपण वरती काढून घ्यायचा आहे। दुसरा चौरस तयार करताना पण आपण पहिल्याची जशी मांडणी केली त्याचप्रमाणे मांडणी करून घ्यायची आहे। आता हा 6 इंच मापाचा चौरस तयार झालेला आहे। याच आकारात आपण बॅक शिवून उरलेले हे नॉन-ओव्हनचे पीस कट करून घेतलेले आहेत। आता या नॉन-ओव्हनचा पीस ठेवून त्यावर आता प्रथम आपण निळा मांडला होता, त्यानंतर आकाशी, ब्ल्यू अशा प्रकारे आपण कलर मांडून यावरती आता सर्व बाजूंनी आता याला शिलाई करून घ्यायची आहे आणि मधल्या भागाला पण आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले सर्व पीस 12 पीस हे तयार करून झालेले आहेत। जास्तीचं उरलेलं नॉन-ओव्हन आपण कट करून घेतलेला आहे। जो पीस आपण सुरुवातीला मांडला होता तोच पीस पुन्हा पण आपण मांडायचा आहे, त्यामुळे आपले कलरचं कॉम्बिनेशन चुकणार नाही। अशा प्रकारे हे पीस आपण चारही असं शिवून घ्यायचे आहेत, एकावर एक ठेवून 4-4ची आपण लाईन तयार करून एकमेकांना हे जोडून घ्यायचे आहेत। आता हे चारही पीस आपले एकमेकांना अशा प्रकारे जोडून झालेले आहेत। आता आपण एक जुन्या पॅन्टचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्यावरती आपण आता अशा प्रकारे आपण पॅन्टचा एक तुकडा घेऊन त्यावरती हे माप आपण व्यवस्थित बसतंय का ते पाहिलं आहे। त्यानंतर आता आपण एक भाग ठेवून वरती थोडीसं 1 ते 2 इंच जागा सोडायची आहे पॅन्टच्या कापडाची आणि आपण आता हा भाग सर्व पिनअप करून घेऊया। पिनअप करून घेतल्यानंतर दुसरा भाग अशा प्रकारे या भागावरती ठेवून आपण शिलाई करून घ्यायची आहे, त्यामुळे आपलं पॅन्टचं खालचं कापड पण शिवलं जाणार आहे त्यात। आता दुसरा भाग पण आपण पिनअप करून घेऊया। या चारही आपण चौरस तयार केलेले आहेत, प्रत्येक भागाला आपण पिनअप करायचं आहे। आता पुन्हा हा तिसरा भाग आपण अशा प्रकारे याच्यावरती उलट ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। आता या भागाला पण आपली शिलाई करून झालेली आहे। आता हा पण भाग आपण पिनअप करून घ्यायचा आहे। आता आपण पट्टीच्या सहाय्याने 1 ते 1.25 इंच अंतर मोजून घेतलेलं आहे साईडने आणि साईडचं कापड आपण आता कट करून घेऊया। पट्टीच्या मापाचंच आपण ठेवलं होतं ते अंतर 1 ते 1.25 इंच भरलेलं आहे। आता आपण दोनदा फोल्ड करून या मोठ्या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे, गोट मारून। दोन्ही बाजूला गोट मारून झाल्यानंतर आता साईडच्या बाजूला पण आपण फोल्ड करून यावरती गोट मारून घ्यायचा आहे आणि गोट मारून घेतल्यानंतर आता सर्व पिना आपण काढून घेतलेले आहेत आणि आता सुंदर अशी आपली ही डोअरमॅट किंवा पायपुसणी तयार झालेली आहे। अशा प्रकारे 0 रुपये खर्च करून आपण ही पायपुसणी तयार केलेली आहे। आपली ही पायपुसणी 16 बाय 22 इंचाची शिवून तयार झालेली आहे। अशा प्रकारे वेस्ट कापडातून आपण सुंदर अशी ही पायपुसणी तयार केलेली आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही आपली पायपुसणी नक्की शिवून बघा।